कवी प्रवेश यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, नुकताच मी एक स्वप्नाचा पाठलाग या टायटलने एक व्हिडिओ अपलोड केला. आर्नोल्ड श्वार्झनेगर, ऑस्ट्रियाचे मूळतः रहिवासी आणि नंतर अमेरिकेतले बिलियनियर, असा इतिहास असलेली एक बॉडी बिल्डर आणि हॉलिवूड स्टार व्यक्ती, त्यानंतर कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर हे सुद्धा पद त्यांनी भूषवलं. हा व्हिडिओ थोडंसं मोटिवेट करण्यासाठी मी अपलोड केला आणि नुकताच अपलोड केलेला आहे. ज्यांनी पाहिला नाही त्यांनी नक्की पाहावा. आज त्यांच्याच अनुषंगाने मी काही गोष्टी आपल्या मनापर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नात. एक व्यक्ती वयाच्या 20व्या वर्षी पहिला मिस्टर युनिवर्स खिताब मिळवते आणि त्यानंतर 5 वेळा, म्हणजे 1966ला पहिला मिस्टर युनिवर्स आणि त्यानंतर 4 वेळा मिस्टर युनिवर्सचा खिताब स्वतःकडे राखते. सोपं नाही आहे हे डेडिकेशन, हे डिव्होशन, ही मेहनत. अशी जेव्हा रंग आणते ना मेहनत, तेव्हा त्या माणसाने घेतलेल्या कष्टाची परिसीमा गाठलेली असते. अविरत कष्ट घेत तो व्यक्ती तिथपर्यंत पोहोचलेला असतो, यात काहीच वाद नाही. आणि त्यानंतर 7 वेळा मिस्टर ऑलिम्पिया, म्हणजे मिस्टर युनिवर्स ही स्पर्धा एका सर्टन इयरपर्यंत, कदाचित टोटल 25 to 26 इयर्स ही एक सर्वोच्च स्पर्धा म्हणून गणली जात होती. पण नंतर मग मिस्टर ऑलिम्पिया हे पण सुरू झालं. त्यामध्ये सुद्धा 7 वेळा सलग विजय मिळवलेले आर्नोल्ड सर. आता मी ह्यांच्याविषयी इतकं का बोलतोय, तर जेव्हा ते कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर होते तेव्हा त्यांनी एका चांगल्या तारांकित हॉटेलचं उद्घाटक म्हणून तिथे पद भूषवलं होतं. म्हणजे गव्हर्नर म्हणून त्यांना उद्घाटनासाठी अगदी आग्रहाचं आमंत्रण दिलं गेलं. त्यांच्या हस्ते ते हॉटेल उद्घाटित झालं, त्यांचा बिझनेस सुरू झाला. त्यानंतरसुद्धा ते काही वर्ष गव्हर्नर होते. पण त्या समारंभात त्या हॉटेलच्या मालकाने, त्या ॲडमिनिस्ट्रेशनने त्यांना एक कमिटमेंट दिली होती. काय कमिटमेंट? तर टिल युअर डेथ आम्ही तुम्हाला आमच्या हॉटेलमध्ये जेव्हा याल तेव्हा मोफत, विदाउट टेकिंग अ सिंगल पेनी फ्रॉम यू, वी विल अवेल यू अ रूम. तुम्हाला आमच्या इथला जो काही सूट आहे तो मोफत मिळेल आयुष्यभरासाठी. कधीही तुम्ही आमच्या हॉटेलला व्हिजिट करा. मग आज तुम्ही गव्हर्नर आहात म्हणून आम्ही हे अनाऊन्स करतो आहे असं नाही आहे. तुम्ही गव्हर्नर नसाल त्यावेळेससुद्धा एक कॉमन मॅन म्हणून आलात तरी पण रूम फुकट दिली जाईल. आता ही कमिटमेंट, त्यावेळेचं गव्हर्नर पद, त्यावेळी त्या दिवशी त्यांनी केलेलं उद्घाटन, त्याचा तो परिणाम आणि ती अनाऊन्समेंट. पण कर्मधर्म संयोगाने गव्हर्नर पदावरून ते खाली आले आणि त्यानंतर त्यांचं एक रुटीन लाईफ सुरू झालं. एक हॉलिवूडचा चांगला स्टार, बिलियनियर माणूस, त्याला कुठेही काही फुकट रूम मिळाली तर तो काही त्या अपेक्षेने जाण्यासारखं व्यक्तिमत्व नाही. आयुष्यात सर्व काही सुख उपभोगलेली व्यक्ती, गरिबीसुद्धा तेवढीच पाहिली आणि श्रीमंतीसुद्धा तेवढीच उपभोगलेला एक चांगला स्पोर्ट्समन, एक चांगला गव्हर्नर, एक चांगला हॉलिवूड स्टार, और क्या चाहिए. तर अशा व्यक्ती तिथे मोफत रूम मिळते म्हणून जाणं शक्य आहे का? पण त्यांनी आपलं एक टेस्ट करावं म्हणून तो त्या शहरात गेला आणि तिथे त्या कमिटमेंटप्रमाणे त्यांनी रूम मागितली. टोटली डिनाईड बाय द हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन. त्याला तिथून नकार आला. मग याचा निषेध नोंदवावा म्हणून त्यांनी एक स्लीपिंग बॅग मागवली आणि कौतुकाने त्यांनी मिस्टर युनिवर्स जिंकल्यानंतर कोलंबस हाऊसच्या बाहेर त्यांचा एक ब्रॉन्झचा पुतळा आहे. त्याच्या आजूबाजूला चांगले संरक्षक जाळी वगैरे आहे, पण तो पुतळा बघायला रोज गर्दी असते. त्यामुळं त्या पुतळ्याच्या साईडला स्लीपिंग बॅग टाकून त्यांनी त्या हॉटेलमध्ये रूम न दिल्याचा आणि कमिटमेंट तोडल्याचा निषेध व्यक्त केला. आता पहा, छोटंसं शहर, एक
प्रमाणात असलेली लोकसंख्या आणि त्या पुतळ्याला पाहायला येणाऱ्या लोकांची गर्दी आणि ज्याचा पुतळा आहे तोच आपला एक्स गव्हर्नर ऑफ कॅलिफोर्निया स्लीपिंग बॅग टाकून जमिनीवर तिथं झोपला आहे, त्यामुळं नक्की काय झालं आहे हे जाणण्यासाठी तिथे वाढत चाललेली गर्दी. मित्रांनो, असे ब्रॉन्झचे पुतळेसुद्धा त्यांचे जवळपास 7 पुतळे आहेत. 7 वेळा मिस्टर ऑलिम्पिया हा किताब जिंकलेली व्यक्ती, 5 वेळा मिस्टर युनिव्हर्स झालेली व्यक्ती, कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर असलेली व्यक्ती आणि द टर्मिनेटरचा हिरो, ट्रू लाईफचा हिरो, हॉलिवूडचा एक सुप्रसिद्ध स्टार, बिగ్గेस्ट पेड स्टार ऑफ हॉलिवूड असं ज्यांनी नाव कमावलं. ऑस्ट्रियासारख्या छोट्याशा या देशामध्ये, त्यानंतर जर्मन खेड्यामध्ये राहिलेला हा गरीब व्यक्ती आज इतक्या उंचीवर जाऊन पोचला होता. त्याच्या मनाला यातना झाल्या की जे कमिटमेंट मी गव्हर्नर होतो म्हणून या हॉटेल मालकाने दिलं, त्या कमिटमेंटपासून तो दूर जातोय आणि तो मला रूम देण्याचं नाकारतोय. पैसा फेकून त्यांना रूम घेणं सहज शक्य होतं, पण काही उसूल असतात आणि लोकांनी जे प्रॉमिस करतात त्यांनीसुद्धा ही वचनबद्धता पाळली पाहिजे असा संदेश देण्यासाठी त्यांनी स्लीपिंग बॅग तिथे जमिनीवर अंथरून दिवसभर तिथे झोपून राहिले होते. हा किस्सा एवढ्यासाठी सांगितला जातोय की तुम्ही जर एखाद्या पदावर असाल, त्यावेळेस तुमच्या अवतीभोवती जी माणसं असतील, अक्षरशः चाटुगिरी करत असतील, तीच माणसं तुम्ही त्या पदावरनं उतरल्यानंतर तुम्ही जवळनं गेलात तरी तुमच्याकडं पाहत नाहीत. ही सामाजिक वस्तुस्थिती प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवायची आहे. त्यामुळं कोणत्याही पदाची, कोणत्याही डिग्रीची, कोणत्याही रंगाची, कोणत्याही रूपाची किंवा कोणत्याही कर्तृत्वाची घमेंड तुम्हाला कधीच नसली पाहिजे. क्योंकि ये समाज ही कुछ ऐसा है, माल है तो ताल है. यानी कि जब तक आपके हाथ में सत्ता है तब तक बस आपको पूछते और नवाजते रहेंगे लोग. जब सत्ता चली जाएगी, जब आपकी पद प्रतिष्ठा कम होती चली जाएगी, तब वही लोग शायद आपकी तरफ देखना भी पसंद नहीं करते. दिस इज द रियलिटी ऑफ ऑल सोसायटी. मित्रांनो, आज अर्नॉल्ड श्वार्झनेगर या सुप्रसिद्ध हिरोच्या बाबतीत, या एका कॅलिफोर्नियासारख्या मोठ्या राज्याच्या एक्स गव्हर्नरच्या बाबतीत जर असं घडत असेल तर तुम्ही आणि आम्ही किस झाड की पत्ती, असंच ना, आपण काहीच नाही. तसं पाहिलं तर न माणसाचं आयुष्य हे बुडबुड्याप्रमाणे आहे, पण का कुणास ठाऊक माणूस त्याच्या कीर्तीपेक्षा जास्त अहंकार मनात ठेवत ठेवत जगण्याच्या प्रयत्नात असतो आणि त्यामुळंच त्याचं नुकसान होऊ शकतं. त्याला अक्षरशः नंतर विचारणारी 4 माणसंसुद्धा मिळणं मुश्किल होतं आणि मग भाड्याची माणसं आणून त्याचा अंत्यविधी करावा लागतो. अशी सुद्धा ज्वलंत उदाहरणं समाजामध्ये पाहायला मिळतात. मग तुमच्या घरी कुणी आलं आहे, त्याला तुम्ही जर किंमतच देत नसाल, आजकालचा ट्रेंड सांगतो तुम्हाला, आजकाल मोठमोठ्या शहरांमध्ये एकतर कोणी कुणाच्या घरी जातसुद्धा नाही, कुणाला कुणाविषयी काही देणं घेणं नाही, अशा पद्धतीने प्रत्येक माणसाचं वागणं आहे. त्यातून मग काही माणसं इतकी एकलकोंडी असतात की मी भला आणि माझं आयुष्य भलं. त्यांना काही जगाशी देणं घेणं नसतं. भले ते त्यांच्या पोटासाठी अर्थार्जन करत असतील, तेवढ्यापुरते ते अर्थार्जनाला बाहेर पडतात. तथापि समाजामध्ये 4 माणसात मिसळणं ह्यांना का कोणास ठाऊक जड जातं. समाजातला प्रत्येक व्यक्ती हा माझ्यापेक्षा कसा निर्बुद्ध आहे असंच त्यांना का वाटत राहतं, हा एक संशोधनाचा विषय आहे. परंतु याचा जो एंड आहे, याचा जो शेवट आहे, तो इतका काही गोड नाही आहे. मग असा आपल्याला वाईट शेवट करून स्वतःचा शेवट इतका वाईट बनवायचा आहे का, हा प्रश्न ज्याचा त्यांनी स्वतःच्या मनाला विचारावा. त्याच्यामुळं माणूस घाणेपणा जर आपल्याकडं असेल, एकलकोंडेपणा जर आपल्याकडं असेल, तर त्याला थोडासा सोशल टच मिळण्यासाठी आपल्याला सोशल बनलंच पाहिजे. गरीब, श्रीमंत, अल्पमती किंवा खूप बुद्धिमान या सगळ्या कॅटेगरी तुम्हाला समाजात मिळणारच आहेत आणि समाजामध्ये अशा सगळा बुद्धिमत्तेचा फरक आहे. म्हणूनच हा समाज एक बॅलन्सिंग समाज असं मी मानतो. छोटीशी गोष्ट आहे ना आपली श्रीकृष्णाच्या वेळची.
श्रीकृष्णाला सगळ्या मित्रांनी विचारलं, अरे मी हा चांभाराचा मुलगा, मी लोहाराचा मुलगा, माझे वडील गरीब, तू श्रीमंत, तू महालात राहतो, आम्ही झोपडीत राहतो. श्रीकृष्णाने सांगितलं, एक दिवस आपण काय करूया, सगळेजण महालात राहायला या आणि सगळ्यांनी कामं बंद करायची आपापली. आणि अक्षरशः सगळी द्वारका नगरी ठप्प झाली. तेव्हा श्रीकृष्णाने सगळ्यांना समजावून सांगितलं की हे ज्याचं त्याचं प्रारब्ध असतं, त्या प्रारब्धाप्रमाणे तो माणूस आपलं आपलं जीवन जगत असतो आणि शेवटचा श्वास घेऊन हे जग सोडून तो निघून जात असतो. पण या जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत तो कसा जगतो याच्यावरती त्याचे शेवटचे श्वास अवलंबून असतात. मग त्याच्या आसपास कोणी असणं, कोणी नसणं, कोणी असले तरी त्यात नाटकी माणसं किती, मनापासूनची किती, हा सगळ्या गोष्टी त्याच्या वागण्यावर अवलंबून असतात. म्हणूनच मित्रांनो, तुमचं पद प्रतिष्ठा असताना जर तुम्हाला कोणी काही शब्द दिला आणि ते पद गेल्यानंतर जर त्या शब्दापासून ते फिरत असतील तर तुमच्या बाबतीत हे काही फार वेगळं घडलेलं नाही, हेच मी तुम्हाला सांगतोय. कारण अर्नॉल्डसारख्या अगदी सुपरस्टार, हॉलिवूडचा स्टार, त्यांच्या बाबतीत ज्याचं जीवन अतिशय यशस्वी आहे, जो एक बिलिनियर म्हणून प्रसिद्ध आहे अमेरिकेतला, त्याच्या बाबतीतसुद्धा असं घडतं. त्यामुळं कॉमन मॅनच्या बाबतीत असं काही घडलं, आम्हा मध्यमवर्गीयांच्या बाबतीत अशा काही घटना घडल्या तर नाराज होण्याचं कारण नाही आहे. कारण ती त्या वेळची कमिटमेंट ही वैयक्तिक तुम्हाला दिलेली नसते, तर ती तुमच्या पदाकडं बघून तुम्हाला दिलेली असते. हे लक्षात ठेवूयात आणि मस्त राहूयात, हसत राहूयात, हसवत राहूयात, चार लोकांमध्ये मिळून मिसळून जगण्याचा आनंद मिळवत राहूयात.